तुमचा मोबाईल नंबर तुम्ही आमच्याकडे देता, तो नंबर चेंज झालेला असतो आणि लावल्यानंतर मग नंतर घरी जाऊन बोलवल्यानंतर इथे कळवायची जबाबदारी ही तुमच्यावरती जबाबदारी फिक्सअप केलेली आम्ही। त्याच्या व्यतिरिक्त ॲड्रेस चेंज केला तर तो ॲड्रेस चेंज केला तर ती जबाबदारी तुमच्यावरती फिक्सअप आहे, तुम्ही ती कळवायची। आम्ही तुम्हाला शोधण्यासाठी तुमच्या जुन्या ॲड्रेसवर गेलो आणि तिथे तुम्ही मिळून नाही आले आणि दुसऱ्या पत्त्यावरती सापडले तर ती सर्वस्वी जबाबदारी राहील की ती माहिती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत कळवली नाही। वास्तव्याला आहे आणि पुण्यातून दुसऱ्या ठिकाणी मुंबईला किंवा जवळपासच्या सिटीमध्ये तुम्ही नोकरी धंद्याला गेलेत आणि तिथे आता तुम्ही तुमचं स्वतःचा रेसिडेन्स शिफ्ट केला असेल तर तो रेसिडेन्स शिफ्ट केल्याची माहिती पण इथे युनिट ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे। जे ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतात ती कळवायची जबाबदारी ही तुमची आहे। आम्ही डोजियर इन द सेन्स की सगळ्यांची इत्थंभूत माहिती आम्ही गोळा करायचं काम सुरू केलेलं आहे। हे काम एका दिवसात कंप्लीट होणार नाहीये, त्याच्यामुळे ह्या डोजियरच्या माहिती वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी कदाचित 3-4 वेळेला प्रत्येकाला यायला लागेल। तर ते 3-4 वेळा कंपल्सरी यायलाच लागेल। त्यामध्ये तुमचे डोजियरचा फॉर्मॅट आहे, त्यामध्ये तुमचे मोबाईल नंबर, ईमेल ID, इन्स्टा अकाउंट, जे काही तुमच्या सोशल मीडियावरती जेवढ्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याची स्वतःहून माहिती देणं अपेक्षित आहे। याच्यामध्ये कोणी माहिती जर हाईड केली आणि नंतर आमच्या लक्षात आलं की त्या नावाने एक इन्स्टा अकाउंट चालू आहे आणि काही ऍक्टिव्हिटी चालू आहे तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल। साहेब मी आता सुधारलोय, मी आता पावभाजीची गाडी टाकते आणि मी भाजीची गाडी चालवतोय आणि तो माझ्या नावाने कोणतरी खोटं अकाउंट ज्याने चालू केलंय ते मला माहिती नाही। तुमच्या नावाने कोणी खोटं अकाउंट जर चालू केलं असेल तर ती माहिती आम्हाला येऊन देणं हे तुमचं काम आहे, कारण पब्लिसिटी स्टंट हा तुमचा एक हे आहे, हेतू आहे की माझ्या नावाने कोणतरी माझी पब्लिसिटी करते आणि मी मोठा भाई आहे हे मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यावरती तुम्ही काय ऑब्जेक्शन घेत नाही असं ते गृहीत धरलं जाईल। आणि ज्या वेळेला गुन्हा दाखल होईल त्यावेळेला त्या गुन्ह्यामध्ये तुमचा पण सहभाग असल्याचं आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सहआरोपी करू। हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स आहे, त्याच्यामध्ये काही म्हणजे कोणीही असेल, म्हणजे आता निलेश गायवळ आहे इथे, गजानन मारणे आहे, गणेश मारणे तर माझ्या ताब्यात आहे, उमेश चव्हाण आहे, टिपू पठाण, कुठे टिपू पठाण हातवरती गण, या लोकांना मला माहिती आहे क्राईम ब्रँचचं काम करण्याची पद्धत कशी आहे ती। त्यामुळे ह्या लोकांनी स्वतःहून ती जबाबदारी स्वतःवरती घ्यायला पाहिजे की त्यांच्या नावाने कोण अकाउंट चालू करते आणि जास्त त्याचं काही वेडावाकडा उपयोग करत असेल तर ती जबाबदारी तुमच्यावर राहील आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला तर तुम्ही सहआरोपी व्हाल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।